विडी कामगारांच्या किमान वेतनाची लवकरच अंमलबजावणी करणार, कामगार मंत्री यांची ग्वाही. सोलापूर दिनांक 8 मे 2024 महिला विडी कामगारांना लवकरच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही मुंबई येथील विडी कामगार किमान वेतन अंमलबजावणीबाबत बोलावण्यात आलेल्या शासन प्रशासन कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय ना श्री आकाश पुंडकर साहेब यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू करंपुरी महाराज यांनी प्रसिद्ध पत्रकार दिली आहे. सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी वळणाऱ्या महिला कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेसह राज्यातील सर्व कामगार संघटनेने केली. याबाबत गेल्या 2 वर्षांपासून कामगार मंत्रालयाकडून अनेक वेळा बैठका आयोजित करण्यात आली, परंतु बहुतेक बैठकींना विडी मालक उपस्थित राहिले नाही. प्रत्येक वेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधीचे बाजू कामगार मंत्र्यांनी ऐकून घेतले. त्याच धर्तीवर दिनांक 6 मे 2024 रोजी कामगार मंत्री महोदयांनी संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत कामगार संघटना प्रतिनिधीचे व मालक संघटना प्रतिनिधीचे बाजू ऐकून घेऊन माननीय कामगार मंत्री श्री आकाश पुंडकर साहेबांनी लवकरच महिला विडी कामगारांसाठी केंद्राच्या जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात येईल असे ग्वाही दिली. माननीय कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कामगार आयुक्त, कामगार सचिव, अपर कामगार आयुक्त पुणे, सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व सिटी संघटनेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र कामगार सेनेचे पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, मालक संघटनेचे बाळासाहेब जगदाळे यांच्यासह पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातील कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कामगार महाराष्ट्र सेनेचे वतीने विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माननीय कामगार मंत्री श्री पुंडकर साहेब यांना देण्यात आले.